हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा समोर दिलेल्या जर का तुम्ही लिंकवरती गेलात तर तुम्ही डायरेक्ट चॅनल पेजवरती जाल आणि तिथे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आता हे समजून घेण्याआधी आपण फक्त ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. सो ॲक्सेलरेशन म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती आपण जर का फोर्स अप्लाय केला तर ती ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट व्हायला लागतो, आहे की नाही. म्हणजेच काय तर कुठल्याही ऑब्जेक्टवरती आपण जर का फोर्स अप्लाय केला तर तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन मोडमध्ये येतो. मग तसंच अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय तर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सेलरेशन. ओके, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या अर्थवरती कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टवरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या ऑब्जेक्टवरती फोर्स लागला जातो आणि ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट व्हायला लागतो. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ही अर्थ आहे आणि हा ॲपल आहे. ओके, सो लक्ष द्या. आता ज्यावेळी हे ॲपल अर्थच्या डायरेक्शनला खाली येऊन पडतं त्यावेळी काय होतं तर हा अर्थ त्याच्या सेंटर पॉईंटमधून ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या ॲपलवरती एक्झर्ट करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे ह्या ॲपलला ॲक्सेलरेशन मिळतं आणि त्याच्यामुळे ॲपल डायरेक्ट खाली येऊन पडतं. ओके, आता तुम्हाला समजलं का तर कुठलाही ऑब्जेक्टवरती जर का ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो आहे आणि त्या एक्झर्ट झालेल्या फोर्समुळे जर का तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होतो आहे तर त्याला काय म्हणतात अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ओके, म्हणजेच काय तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे झालेलं ॲक्सेलरेशन. ओके, दिस इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ह्याला अजून काय म्हणतात ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे झालेलं ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय स्मॉल जी. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. स्टुडंट्स भरपूर वेळेला कन्फ्यूज होतात. कॅपिटल जी काय असतो तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे कॅपिटल जी आणि स्मॉल जी काय तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ॲक्सेलरेशन इज वेक्टर असं का म्हटलं आहे. ॲक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी का म्हटली आहे कारण ह्याच्यामध्ये डायरेक्शन आहे. फॉर एक्झाम्पल इथे ॲपल आहे आणि ॲपलचं डायरेक्शन काय आहे बघा खाली पडतानाचं तर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला हा ॲपल पडतो आहे खाली आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, आता इथे तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 8वरती थिंक अबाउट इट असे 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन त्यांनी काय विचारलं आहे बघा. व्हॉट वूड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. ओके, आता त्यांनी विचारलं आहे जर का या अर्थवरती ग्रॅव्हिटीच नसती तर काय झालं असतं. मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जर एका ठिकाणी उभं राहू शकतो किंवा धावू शकतो किंवा कुठलीही गोष्ट ह्या अर्थवरती स्टेबल आहे तर त्याला कारण काय असतं तर अर्थची ग्रॅव्हिटी. आणि जर का अर्थची ग्रॅव्हिटीच नसेल तर कुठलीही गोष्ट ह्या अर्थवरती स्टेबल राहील का तर नाही. ओके, ह्या सगळ्या अर्थवरती जे काही ऑब्जेक्ट आहेत ते सगळे हवेत उडायला लागतील आणि ह्युमन्ससुद्धा हवेमध्ये उडायला लागतील. ओके, व्हॉट वूड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज अ ट्वाईस ॲज लार्ज. ओके, आता जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. जीची व्हॅल्यू काय असते तर 6.673 × 10⁻⁻11. ओके, सो आता त्यांनी आपल्याला क्वेश्चन असा विचारला आहे की या जीची व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू डबल झाली तर काय होईल. मग काय होईल तर ऑब्वियस आहे तर ह्या अर्थवरती जे काही ऑब्जेक्ट आहेत त्यांचं वेटसुद्धा डबल होणार आहे. ओके, सो आता फर्स्ट क्वेश्चनचं असं आन्सर आपल्याला मिळालं. फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर काय आहे तर आपण हवेमध्ये तरंगायला लागू. नो ऑब्जेक्ट वूड रिमेन स्टेबल ऑन द अर्थ. आणि सेकंड क्वेश्चनचं आन्सर काय येईल तर इफ द व्हॅल्यू ऑफ जी विल बिकम ट्वाईस देन ऑफकोर्स द वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ विल ऑल्सो बिकम डबल. ओके, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता जी म्हणजेच काय तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आत्ताच आपण शिकलो. नेहमी लक्षात ठेवायचं स्मॉल जी आला की काय असतं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो आता त्यांनी काय सांगितलं आहे अर्थच्या सरफेसवरती
ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असणार आहे ती आपण काढू शकतो. ओके, सो आता इथे डायग्राममध्ये बघा, ही अर्थ आहे आणि हा आहे अर्थचा सेंटर पॉईंट. ओके, ह्या सेंटर पॉईंटपासून एवढ्या डिस्टन्सवरती एक ऑब्जेक्ट आहे. ह्या ऑब्जेक्टचं मास आहे एम. ओके, आणि हा जो डिस्टन्स आहे त्याला आपण आर म्हणूया. ओके, ह्या अर्थच्या सेंटरपासून एवढ्या आर डिस्टन्सवरती एक ऑब्जेक्ट ठेवला आहे एम मासचा. आता त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, तर ह्या ऑब्जेक्टवरती, ह्या एम मास असलेल्या ऑब्जेक्टवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण काढू शकतो. ओके, मग कशी काढू शकतो, तर बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा व्हिडिओ आपण केलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही आहे त्यांनी तो व्हिडिओसुद्धा पहा. मला ही कन्सेप्ट समजण्यासाठी तो व्हिडिओ उपयोगी पडेल. सो त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये मिळेल. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. ओके, सो जर का आपल्याला ह्या ऑब्जेक्टवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा यूज करायला लागेल. आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर F इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता इथे मी थोडासा वेगळा लिहिला आहे फॉर्म्युला काय असतो, G m1 m2 अपॉन आर स्क्वेअर असतो. इथे मी एम कॅपिटल घेतला आहे एक आणि दुसरा स्मॉल घेतला आहे. ओके, असं का, कारण जो कॅपिटल एम आहे त्याला आपण अर्थचा मास म्हणूया आणि जो स्मॉल एम आहे त्याला आपण ऑब्जेक्टचा मास म्हणूया. ओके, सो इथे मी लिहून ठेवते, व्हॅल्यू लिहून घेऊया आपण रफमध्ये. मास ऑफ अर्थ इज इक्वल टू, आपण डिनोट करूया कॅपिटल एमने, आणि अर्थचं मास काय असतं नेहमी, ह्या व्हॅल्यूज नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. ओके, सो अर्थचं मास असतं 6 × 10⁻24 kg. त्यानंतर स्मॉल एम म्हणजेच काय, तर मास ऑफ अ ऑब्जेक्ट, आणि आर म्हणजे काय, तर रेडियस ऑफ द अर्थ. ओके, सो रेडियस ऑफ द अर्थची रेडियसचं व्हॅल्यू काय आहे, रेडियस इज इक्वल टू कॅपिटल आर आणि रेडियस असते 6.4 × 10⁻6 मीटर. ओके, जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, जीची व्हॅल्यू काय असते 6.67 × 10⁻11. ओके, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता आपल्याला ह्या जीची व्हॅल्यू कशासाठी काढायची आहे, तर ह्या ऑब्जेक्टवरती काढायची आहे ज्याचं मास एम आहे. आणि ऑफकोर्स आता हा ऑब्जेक्ट अर्थवरती आहे म्हणजेच ह्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय होतो आहे. मग आपण असं लिहू शकतो, फोर्स म्हणजेच F इज इक्वल टू एम म्हणजेच ऑब्जेक्टचं मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आता बघा, हा जो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एफची व्हॅल्यू आपण ही टाकू शकतो, F इज इक्वल टू mg. मग आता इथे आपण खाली लिहूया, F म्हणजेच काय, mg. सो mg इज इक्वल टू काय येणार, g मास ऑफ अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट अपॉन आर स्क्वेअर. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आपण काय केलं, न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉचा फॉर्म्युला लिहून घेतला आणि त्याच्यानंतर बघा, ह्या अर्थवरती हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे ज्याचं मास एम आहे आणि हा ऑब्जेक्ट आता अर्थवरती आहे म्हणजेच याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो आहे. मग आता आपण इथे लिहू शकतो असं, फोर्स इज इक्वल टू मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ओके, सो आता F इज इक्वल टू mg हे आपल्याला कळलं. मग Fची व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकली आहे फक्त. ओके, सो mg इज इक्वल टू g m अपॉन आर स्क्वेअर. आता बघा, इथे m कट झाला, m कट झाला, उरलं काय, g इज इक्वल टू कॅपिटल G मास ऑफ अर्थ अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. सो जीची व्हॅल्यू काय आहे 6.67 × 10⁻11 इंटू मास ऑफ द अर्थ. मास ऑफ अर्थ किती, 6 × 10⁻24 अपॉन आर स्क्वेअर. आर किती आहे, रेडियस 6.4 × 10⁻6 मीटर्स. सो आता बघा, सगळ्यात पहिलं आपण हे सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करूया, हे नंबर्स व्यवस्थित अरेंज करून घेऊया. सो 6.667 ×
6 इंटू 10⁻24 मायनस 11. ओके, अपॉन ओके ह्याचा स्क्वेअर आहे. ओके, हा विसरू नका. 6.4 इंटू 6.4 इंटू 10⁻6 1 × 6 6 2 × 12. ओके, सो आता सगळ्यात पहिलं आपण काय करूया, हे 10ची व्हॅल्यू आहे ती व्यवस्थित हे करून घेऊया. 6.67 इंटू 6 इंटू 10⁻24 मायनस 11 10⁻13 होतात, अपॉन 6.4 इंटू 6.4 इंटू ह्या 10⁻12ला सॉरी ह्या 10⁻12ला जर का आपण वरती नेलं म्हणजेच इथे आणलं तर काय होईल, 10⁻13 मायनस 12. ओके, सो ह्याची व्हॅल्यू मी इथे लिहून घेते. 6.67 इंटू 6 इंटू 10 कारण 13 मायनस 12 1 असतो, आणि 6.4 इंटू 6.4. हे डेसिमल पॉईंट्स काढून टाकूया. सो 6.667 इंटू अपॉन 100 इंटू 60. आता हे आपण जर का पॉईंट काढून टाकले तर इथे 10 इंटू 10 100 होतात, आणि त्या 100ला आपण वरती आणूया, मग ते मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. ओके, सो 100 कट झाले. 64 इंटू 64. सो इथे आपण प्रॉपर लिहून घेऊया. मी इथे वरती लिहिते, खाली जागा नाही आहे म्हणून. 667 इंटू 60 अपॉन 64 इंटू 64. सो आता आपण काय करूया, ह्या दोन्ही इक्वेशन्सला डिवाइड करून घेऊया. सो इथे मी डिव्हिजन दाखवते तुम्हाला करून. 667 अपॉन 64 ह्याला आधी आपण 2ने डिवाइड करायला घेऊया. 2 3 × 6 2 2 × 4 2 3 × 6 3 × 6 2 3 × 6 उरला 1.5. ओके, 2 5 × 10. पुन्हा होईल 2ने डिवाइड. 2 1 × 2 2 6 × 12 2 1 × 2 2 6 × 12 2 6 × 12 पॉईंट इथे 1 उरला. 2 7 × 14 परत 1 उरला, इथे 0 लागला. 2 5 × 10. ओके, 16च्या टेबलनी डिवाइड करूया. 16 1 × 16 16 10 × 160 उरला किती, इथे 6 उरला. सो 67 16 4 × 64 67 मायनस 64 किती उरतात, 3. सो 35 उरले. 16 2 × 32 उरले किती, 3. सो पुन्हा 30. सो 16 1 × 16 येतात. ओके, आपण इथे एक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊया. आपल्याला काय मिळालं, 10.42. ओके, सो 10.42 इंटू 60 अपॉन 64. ओके, सो 64 डिवाइड बाय 60 करूया आता आपण. मी इथे डिव्हिजन करते. 64 डिवाइड बाय 60. सो 64 0 जार 0 60 त्यानंतर 0.0 घेऊया. सो 64 9 जार 576 येतात. सो इथे 4 2 0. सो इथे 0 लागला. 64 3 जा 192 येतात. सो इथे उरले किती, 48 480. सो 64 7 जा 448. सो उरतात किती, 10 - 8 2 4 42. सो ठीक आहे, एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे. म्हणजेच काय आलं, 10.42 इंटू 0.937. ओके, आता ह्याला जर का तुम्ही मल्टिप्लाय केलं 10.42 इंटू 0.937ला तर तुम्हाला आन्सर मिळेल 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो ही झाली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशावरती, तर ह्या ऑब्जेक्ट एमवरती. ओके.
ओके, आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे बघा. दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड रेडियस ऑफ द अर्थ अँड सो द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज द सेम फॉर ऑल द ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड ऑन प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे बघा. आता ह्या फॉर्म्युल्यावरती जर का तुम्ही बघितलं तर इथे बघा जीची व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे, तर रेडियस ऑफ द अर्थ आणि मास ऑफ द अर्थ. ओके, तेच जर का तुम्ही हे ऑब्जेक्टचं मास बघितलं तर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढण्यासाठी या मासची कुठल्याही प्रकारची आपल्याला गरज नसते. मास डायरेक्टली कॅन्सल होतो. आपल्याला जी कशावरती डिपेंड आहे फक्त, तर मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द मास. ओके, या ऑब्जेक्टच्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती या जीची व्हॅल्यू डिपेंड नाही आहे. ओके, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. सगळ्यात पहिलं व्हेरिएशन म्हणजे काय, तर डिफरन्स. ओके, म्हणजेच काय, तर जीच्या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन कसं कसं होणार आहे. इथे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये 3 कंडिशन्स दिल्यात, त्या मी आधी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली कंडिशन त्यांनी सांगितली आहे, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच काय, तर इथे मी एक डायग्राम काढली आहे बघा. तर ह्या अर्थच्या सरफेसवरती जर का ऑब्जेक्ट इथे असेल तर जीची व्हॅल्यू काय असेल, किंवा तोच ऑब्जेक्ट जर का इथे गेला ह्या अर्थच्या सरफेसवरती तर किती असेल, किंवा तो इथे आला तर किती असेल. ओके, त्यानंतर त्याने दुसरी कंडिशन सांगितली आहे, चेंज विथ हाईट. म्हणजेच तोच ऑब्जेक्ट जर का अर्थपासून वरती गेला, हाईटला गेला, तर त्याची जीची व्हॅल्यू किती असेल. आणि तिसरं त्यांनी सांगितलं आहे, चेंज विथ डेप्थ. म्हणजेच काय, तर अर्थपासून जर का आपण अर्थला खड्डा करत खाली खाली आलो, आतमध्ये आलो अर्थच्या, तर जीची व्हॅल्यू किती असेल. तर प्रत्येक ठिकाणी जीची व्हॅल्यू बदलणार आहे आणि म्हणून त्यांनी हेडिंग काय दिली आहे, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ओके, सो सगळ्यात पहिलं आपण ही डायग्राम एक्सप्लेन करून घेऊया. इथे मी अर्थ ड्रॉ करायचा प्रयत्न केला आहे. आपण बेसिकली अर्थ राऊंड शेपमध्ये काढतो, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्थचा शेप राऊंड नाही आहे, अर्थचा शेप स्पेरिकल आहे. ओके, म्हणजेच काय, तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला अर्थचे रेडियस कमी आहे आणि तेच जर तुम्ही इक्वेटरला बघितलं तर अर्थची रेडियस जास्त आहे. ओके, दिस इज सेंटर ऑफ द अर्थ आणि अर्थची रेडियस आपण कुठून मोजतो, तर ह्या अर्थच्या सेंटरपासून. ओके, सो सगळ्यात पहिली कंडिशन आपण बघूया, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, सो आता लक्ष द्या, त्याने तुम्हाला सांगितलं आहे बघा, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता या अर्थच्या सरफेसवरती कुठेही ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या जीची व्हॅल्यू सेम असेल का, तर त्याचा आन्सर आहे नो. ओके, त्याचं रिझन काय आहे, तर अर्थचा शेप एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे. म्हणजेच काय, तर इथे जरी शेप स्पेरिकल असेल तरी तो खडबडीत आहे. ओके, काय काय ठिकाणी तो वाढलेला आहे, काय काय ठिकाणी कमी आहे. ओके, आणि त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे. आता कसं ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं जीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जो आपण आत्ताच शिकलो, जी इज इक्वल टू GM/R². ओके, मग आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे, जर का ऑब्जेक्ट इथे असेल तर ह्याच्या रेडियस, ह्या ऑब्जेक्टची रेडियस कुठून मोजली जाईल, तर अर्थच्या सेंटर पॉईंटमधून. ओके, मग अर्थच्या रेडियसवरती डिपेंड असेल की जीची व्हॅल्यू काय असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला एक दाखवते एक्झाम्पल. सपोज मी एक नंबर घेतला, फ्रॅक्शनल नंबर 2/5, आणि ह्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल, 0.4. आणि तोच नंबर जर का आपण उलटा केला, 5/2 केलं, तर आपल्याला आन्सर मिळेल 2.5. म्हणजेच काय, तर जर का डिनॉमिनेटर जास्त असेल तर आपल्याला व्हॅल्यू कमी मिळते आणि डिनॉमिनेटर कमी असेल तर व्हॅल्यू जास्त मिळते. ओके, तसंच काहीसं इथे जीच्या व्हॅल्यूमध्ये सुद्धा आहे. जर का रेडियस वाढली, रेडियसची व्हॅल्यू जर का वाढली, इन्क्रीज झाली, तर जीची व्हॅल्यू डिक्रीज होते, कमी होते. आणि तेच जर का रेडियस कमी झाली, म्हणजेच रेडियसची व्हॅल्यू डिक्रीज झाली, तर जीची व्हॅल्यू इन्क्रीज होते. ओके, इथे अपोजिट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता का ते पण आपण बघूया. हा जर का ऑब्जेक्ट इथे आहे तर ह्याची रेडियस कुठून मोजली जाईल, इथून मोजली जाईल. ओके, म्हणजेच रेडियस कुठे आहे, तर ह्या पोलच्या थोडंसं जवळ आहे आणि पोलच्या जवळ गेल्यानंतर अर्थची रेडियस कमी होते ॲज कम्पेअर टू इक्वेटर. ओके, इक्वेटरची रेडियस जर का आपण बघितली तर सगळ्यात जास्त रेडियस आहे ह्या साईडला, आणि इकडे जर का पोल्सला बघितलं तर सगळ्यात कमी रेडियस असते अर्थची. ओके, मग हा ऑब्जेक्ट कुठे आहे, पोलच्या जवळ आहे, म्हणजेच रेडियस कमी आहे. आता रेडियस कमी आहे म्हणजेच आपल्याला जीची व्हॅल्यू जास्त मिळणार आहे. ओके,
मग पोलच्या ठिकाणी जर का तो ऑब्जेक्ट असेल तर त्याची व्हॅल्यू जीची वाढत जाणार आहे आणि जसं जसं तुम्ही खाली येणार आहात इक्वेटरकडे तसं तसं रेडियस वाढणार आहे आणि रेडियस वाढली म्हणजे जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आहे. ओके, म्हणून तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सांगितलं आहे बघा, पोलला ह्या 2 पोल्सना सगळ्यात जास्त जीची व्हॅल्यू मॅक्झिमम जीची व्हॅल्यू ह्या पोल्सला असते मॅक्झिमम व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला दिली आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तेच जर का तुम्ही इक्वेटरला आलात जिथे रेडियस सगळ्यात जास्त आहे तिथे जीची व्हॅल्यू मिनिमम असते आणि मिनिमम व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे 9.78. ओके, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे कळलं तुम्हाला. आता आपण कंडिशन बी बघूया. चेंज विथ हाईट. विथ हाईट म्हणजेच काय त्यांनी आपल्याला विचारलं आहे, तर जर का हा ऑब्जेक्ट आपण अर्थपासून एका ठराविक हाईटला नेऊन ठेवला तर त्याच्या जीची व्हॅल्यू किती असेल. मग आता इथे त्यांनी सांगितलं आहे बघा, जर का आपण हा ऑब्जेक्ट इथे ठेवला आहे तर त्याची हाईट आपण कशी मोजणार, इथून मोजणार आहे अर्थच्या सरफेसमधून आणि त्याला आपण एच म्हणूया. पण आपल्याला काय करायचं आहे, जीची व्हॅल्यू काढायची आहे आणि हा आर जो आपण जीच्या व्हॅल्यूमध्ये घेतो तो अर्थचा असतो. म्हणजेच त्याची हाईट कुठून आपल्याला मोजायला लागेल, तर अर्थची रेडियस प्लस त्याची हाईट. ओके, म्हणजेच आर प्लस एच असं करायला लागेल आपल्याला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सांगितलं आहे, जर का एरोप्लेन आहे आणि हा एरोप्लेन 10 किलोमीटर हाईटला आहे, अर्थच्या सरफेसपासून 10 किलोमीटर हाईटला आहे, तर त्याच्या जीची व्हॅल्यू किती असेल. ओके, मग आता बघा, ह्याची हाईट मोजण्यासाठी 10 किलोमीटर प्लस आपल्याला रेडियस अर्थची रेडियससुद्धा घ्यायची आहे. अर्थची रेडियस किती असते, तर 6400 आहे. याच्यात आपल्याला प्लस 10 करायला लागतील म्हणजेच एरोप्लेनची हाईट. मग टोटल रेडियस किती मिळाली 6410. म्हणजेच रेडियस वाढली म्हणजेच जीची व्हॅल्यू कमी होणार आहे. ओके, डिक्रीज होणार आहे. मग जसं जसं तुम्ही ऑब्जेक्टला अर्थपासून वरती घेऊन जाणार तसं तसं जीची व्हॅल्यू कमी होणार आहे. ओके, मग इथे आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या जास्त हाईटला तुम्ही ऑब्जेक्टला ठेवणार आहात तेवढं कमी जीची व्हॅल्यू असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला पेज नंबर 9वरती एक चार्ट दिला आहे. त्या चार्टमध्ये तुम्हाला प्लेस दिली आहे, त्या प्लेसची हाईट दिली आहे आणि तिथे जीची व्हॅल्यू दिली आहे त्याची. ओके, सो आपण सगळ्यात पहिलं बघूया सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसला म्हणजे बरोबर अर्थच्या सरफेसवरती जर का ऑब्जेक्ट असेल तर त्याची हाईट 0 असणार आहे ऑफकोर्स आणि त्याची व्हॅल्यू 9.8 दिली आहे. का 9.8 दिली आहे, कारण तिथे जरी हाईट 0 असेल तरी अर्थची रेडियस आहे. ओके, अर्थच्या रेडियसला इथे व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि म्हणून त्याची जीची व्हॅल्यू किती दिली आहे 9.8 दिली आहे. ओके, त्यानंतर माउंट एव्हरेस्टची हाईट दिली आहे 8.8. आता 8.8ला तुम्ही जर का ह्या रेडियसमध्ये ॲड केलं तर त्याच्यामध्ये जास्त फरक नाही पडणार आहे आणि म्हणून त्याचीसुद्धा जीची व्हॅल्यू 9.8च दिली आहे त्यांनी. त्यानंतर मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅन मेड बलून. ओके, आपला जो बलून असतो त्याला जर का आपण हवेमध्ये सोडलं तर तो सोडल्यानंतर 36.6 किलोमीटर एवढ्या मॅक्झिमम हाईटला जाऊन पोचला होता. हा रेकॉर्ड केलेला आहे. त्यामुळे त्या हाईटला त्याची जीची व्हॅल्यू किती असेल 9.77. त्यानंतर हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाईट कितीला ठेवलेली आहे, 400 किलोमीटर्स हाईटला ठेवली आहे अर्थपासून. आता ती जर का हाईट वाढली म्हणजे जीची व्हॅल्यू कमी होणार आणि जीची व्हॅल्यू कमी किती झालेली आहे 8.77नी कमी झालेली आहे. त्यानंतर हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाईटची हाईट किती दिली आहे 35700 म्हणजेच सगळ्यात जास्त हाईट दिली आहे आणि त्याची जीची व्हॅल्यू 0.225 म्हणजेच सगळ्यात कमी जीची व्हॅल्यू आहे. ओके, सो आपण थर्ड कंडिशन बघूया. थर्ड कंडिशन काय आहे, चेंज विथ डेप्थ. म्हणजे काय, तर ही अर्थ आहे आणि ह्या अर्थला इथे ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट अर्थला डिग करतो आहे म्हणजे खोदतो आहे आणि खाली येतो आहे, अर्थच्या आतमध्ये येतो आहे, तर तिथे त्याची जीची व्हॅल्यू किती असेल. आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे, द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. आपण जर का अर्थच्या आतमध्ये जात गेलो तर तिथेसुद्धा जीची व्हॅल्यू चेंज होत जाते. ओके,
मग आता आपण बघा, जसं जसं आपण आतमध्ये जाणार आहोत तसं तसं अर्थची रेडियस कमी होत जाणार आहे आणि रेडियस कमी झाली म्हणजेच आपण काय शिकलो होतो, जीची व्हॅल्यू वाढणार आहे. पण इथे तसं नाही आहे. इथे बघा रेडियस कमी होतेच आहे पण अर्थचा माससुद्धा चेंज होतो आहे. मग बघा जी इज इक्वल टू gm/r². आता इथे रेडियस कमी झाली आहे पण त्याचबरोबर अर्थचं माससुद्धा कमी कमी होतं आहे आणि म्हणून इथे जीची व्हॅल्यू डिक्रीज झाली आहे. ओके, म्हणजेच काय त्यांना सांगायचं आहे तर जितक्या खाली आपण अर्थच्या आतमध्ये जाणार आहोत तसं तसं जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि जर का आपण अर्थच्या सेंटर पॉईंटला आलो तर तिथे जीची व्हॅल्यू 0 असते. ओके, आता तुम्हाला इथे थिंक अबाउट इट असे 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. विल द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज ॲज वी गो इनसाइड द अर्थ. आता त्यांनी सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारला आहे, अर्थच्या आतमध्ये जर का आपण गेलो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन चेंज होईल का. सगळ्यात पहिलं आपण बघूया ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कुठून असतं. हे आपण शिकलो होतो, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते त्याच्या सेंटरमधून. मग जर का आपण आतमध्ये गेलो अर्थच्या तर त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन चेंज होईल का, तर नाही होणार आहे कारण ते सेंटरमधूनच एक्झर्ट होणार आहे. ओके, सेकंड क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजेच काय तर ह्या अर्थच्या सेंटर पॉईंटला आल्यानंतर जीची व्हॅल्यू काय असेल. मग मी मगाशी सांगितलं की जसं जसं आपण अर्थच्या आतमध्ये येणार आहोत तसं तसं त्याची व्हॅल्यू जीची कमी होत जाणार आहे आणि अर्थच्या सेंटर पॉईंटला आल्यानंतर जीची व्हॅल्यू 0 असणार आहे. ओके, सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय, द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ अर्थ विल बी 0. ओके, सो आता त्यांनी एक पॅरेग्राफ दिला आहे बघा, एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाईट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. ओके, आता आपल्या सोलर सिस्टीममध्ये 9 प्लॅनेट्स आहेत आणि त्या प्रत्येक प्लॅनेटची आणि सॅटेलाईट्सची साईज म्हणजेच त्याचं मास आणि रेडियस डिफरंट आहे. ओके, आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं आहे की प्रत्येक प्लॅनेटवरती जीची व्हॅल्यू ही चेंज होत राहते. ओके, फॉर एक्झाम्पल इथे हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्याची जीची व्हॅल्यू अर्थवरती सपोज आपण म्हणूया जीची व्हॅल्यू असेल 9.8. ओके, कोणाची, ह्या ऑब्जेक्टची. पण ह्याच ऑब्जेक्टला जर का तुम्ही मूनवरती नेऊन ठेवलं तर त्याची जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे किंवा तुम्ही मार्सवरती नेऊन ठेवलं तर त्याची जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे. का, कारण प्रत्येक प्लॅनेटची मास आणि रेडियस डिफरंट असणार आहे. ओके, त्याच्यामुळे जीची व्हॅल्यूसुद्धा चेंज होणार आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं आहे बघा, ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ. ओके, ह्या ऑब्जेक्टची जीची व्हॅल्यू आहे ती आपण सपोज करूया 9.8 आहे. पण ह्याच ऑब्जेक्टला जर का आपण मूनवरती नेऊन ठेवलं तर ती जीची व्हॅल्यू 1/6 टाइम्स जास्त होते. ओके, आणि म्हणून मूनवरती गेल्यानंतर आपण तेवढाच फोर्स लावून 1/6 टाइम जास्त वरती उडी मारू शकतो. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.